ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, अर्जुनने कोर्टात आता साक्षीचा मोबाईल दाखवलेला असतो आणि त्याचमुळे आता कोर्टात साक्षीचा मोबाईल दोन असल्याचे सिद्ध होतं. साक्षीला आता अर्जुन विचारतो की हा मोबाईल तुमचाच आहे ना, आता तरी कोर्टाला खरं सांगा. त्यावर साक्षी खूप जास्त घाबरलेली असते. आतापर्यंत तिने तिचा मोबाईल हा लपवलेला होता आणि आता मोबाईल सिद्ध झाल्यामुळे कोर्टात तिला आता घाम फुटलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की आता मला सांगा हा मोबाईल तुमचाच आहे ना, कारण याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन माझ्या हातात आहेत. इकडे दामिनीलाही सुद्धा घाम फुटलेला असतो. तर आता साक्षी म्हणत असते की हा फोन माझाच आहे. दोन फोन वापरणं काही गुन्हा आहे का? आणि तसंही मी तुम्हाला सांगते की मला श्वास घेताना सुद्धा तुम्हाला विचारावं लागेल का, असं आता मुद्दामून साक्षी विचारत असते. तर आता खूप जास्त राग जो आहे तो अर्जुनला येतो. अर्जुन म्हणत असतो की हो, आता श्वास घेताना सुद्धा तुम्हाला विचारावंच लागणार आहे, कारण तुमचा पुढच्या वेळेला श्वास हा रोखून धरायचा आहे किंवा तुमचा श्वासही अडकेल अशा भाषेतच तो तिला बोलू लागतो. जेव्हा हे सगळं काही तो बोलतो ना, तेव्हा मात्र आता साक्षी घाबरलेली असते. ते विचार करते, आता अजून कोणता पुरावा हा कोर्टात दाखवणार आहे जेणेकरून ते सिद्ध होणार आहे की मीच हे सगळं केलेलं आहे. कारण आधीच दामिनीचं न ऐकता कोर्टात साक्षी खोटं बोललेली असते आणि म्हणूनच आधीच तिला या सगळ्या गोष्टीचं टेन्शन असतं आणि वरून हा जो काही हंगामा होत असतो त्यामुळे तर आता हे प्रमाण अजूनच वाढलेलं असतं. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं दामिनी ही भडकलेली असते. दामिनी विचार करत असते, जर मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी जर ही कोर्टात बोलली असती तर एव्हाना आतापर्यंतही सुटली असती. तर इकडे मात्र मधुभावना आता जे काही अर्जुन करतोय याचा खूप जास्त आनंद झालेला असतो, कारण त्यांना कळून चुकलेलं असतं की नक्कीच आपल्याला अर्जुन या सगळ्यातून बाहेर काढणार आहे. अर्जुन आता कोर्टात सादर करतो आणि म्हणतो की इतके दिवस यांचे एकच मोबाईल होता, हेच कोर्टाला दाखवलं जात होतं, पण आता यांचा दुसरा मोबाईल देखील आहे. याने संशय आणखीन वाढतोय की या खुनाच्या रात्री तिथेच होत्या आणि त्याचे सगळे रिपोर्ट मी टेलिकॉम कंपनीकडनं आणलेले आहेत आणि त्याच वेळेला खुनाचं लोकेशन म्हणजेच खुनाच्या रात्री हिचं लोकेशन जे आहे ते वात्सल्य आश्रमातच दाखवलं जात आहे, असं देखील अर्जुन आता ओरडून ओरडून सांगत असतो. जेव्हा आता अर्जुन ही सगळी घटना सांगतो तेव्हा मात्र आता दामिनी उठून उभी राहते, कारण आता दामिनीला काही झालं तरी सुद्धा साक्षीला या सगळ्यातून वाचवायचं असतं आणि म्हणूनच दामिनी उठून उभी राहून विचारत असते की प्रत्येक वेळेला तुम्ही कोर्टाची दिशाभूल करताय, म्हणजे एक ना एक पुरावे देताय, पण त्या पुराव्यांमध्ये सुद्धा किती तुमची धांदल उडते हे तुम्हाला समजतंय का? तुम्ही प्रत्येक पुरावा ही साक्षी आश्रमात असल्याचा देताय. आश्रमात तर कोणीही असू शकतंच ना, यात मोठं काय आहे? मुळात आहे ना, तुम्ही हे अजून सिद्ध करू शकलेला नाही आहात की विलासचा खून हा साक्षीनेच केला आहे. ते या कोणत्याही पुराव्यानुसार सिद्ध होत नाहीये, असं देखील दामिनी आता अर्जुनला म्हणत असते. हे सगळं जेव्हा दामिनी बोलते तेव्हा अर्जुन खूप जास्त चिडतो आणि म्हणतो की नाही, हा तुमचा काहीतरी भ्रम आहे, कारण आतापर्यंत जे काही पुरावे दिले आहेत ते सगळे काही आश्रमातले आतलेच आहेत, म्हणजेच आश्रमामध्ये असतानाच हा सगळा खून खटला झाल्याची घटना अर्जुन सांगत असतो आणि हे जे काही मी पुरावे दिले आहेत ते पूर्णपणे साक्षीच्या विरोधात नसले तरी साक्षीच्या बाजूने आहेत आणि त्यामुळेच मला असं वाटतं की कोर्टना मी आदेश देतोय की या सगळ्याची कसून चौकशी प्लीज करा, कारण आम्हाला पूर्णपणे संशय आहे की या सगळ्याच्या मागे ही साक्षी शिकरेच आहे, असं देखील अर्जुन पूर्ण कॉन्फिडन्सने बोलत असतो. अर्जुनचा हा कॉन्फिडन्स बघून जज साहेब देखील अर्जुनच्याच बाजूने बोलत असतात. मात्र आता खूप बिथरलेली दामिनी असते, तिला आता समजत नसतं की आपण आता या सगळ्या प्रसंगात काय बोलावं. दुसरीकडे जज या सगळ्याची सुनावणी करतात आणि म्हणतात की जे काही पुरावे आज अर्जुन सुभेदार यांनी कोर्टात सादर केले आहेत त्याबद्दलचा पूर्ण तपास हा जाणून घ्यावा आणि त्याचनंतर पोलिसांना सुद्धा सांगितलं जातं की याबद्दलची पूर्ण माहिती काढून आणा, कारण पुढे आता
ते सगळं काही उपयोगी पडणार असतं आणि त्यामुळे पोलिसांना या सगळ्याची कसून चौकशी करायला सांगितली जाते. त्यामुळे साक्षी ही जी आहे ती खूप जास्त घाबरते. दुसरीकडे आता घाबरण्याचं कारण असतं ते म्हणजे प्रियाचं सुद्धा. प्रियाला सुद्धा करून चुकलेलं असतं की आता आपलंसुद्धा काही खरं नाही, कारण ऑलरेडी आपण खोटी साक्ष दिलेली आहे. दुसरीकडे आता आपण पाहतो जे रविराज असतात ते प्रियाला घरी घेऊन आलेले असतात आणि प्रियाला जाब विचारत असतात, कारण तू खोटं का बोललीस हे मला आत्ता सांग. त्यावर ती म्हणत असते की बाबा मी खोटं नाही बोलले, मी खरं बोलले. मी जेव्हा पाहिलं ना तेव्हा तिथे नव्हती ती, आणि तुम्ही म्हणताय ते अगदी चुकीचं आहे, कारण मी जी काही साक्ष दिली ती खरी आहे, असंच ती आता रविराज यांना सांगत असते. अजूनही ती पुन्हा एकदा साक्षीची बाजू घेऊन बोलत असते, म्हणून रविराजांना राग येत असतो. रविराज म्हणतात की अर्जुनने आज कोर्टात जे काही पुरावे सादर केले त्यावरून तर कन्फर्म आहे, ही गोष्ट तू कशी काय विसरू शकतेस. म्हणजेच अर्जुनने कोर्टात पुरावा सादर केला आहे आणि त्याने हेही सुद्धा सांगितले की साक्षी आश्रमात होती. मग तू कसं सांगू शकते की साक्षी आश्रमातच नव्हती करून? नाही, तुझं काहीतरी चुकते, तू खोटंच सांगतेस, अजूनही तू माझ्याशी खोटंच बोलतेस. कधी बोलणार आहेस खरं? कारण ही तुझी सवय ना जोपर्यंत जात नाही आहे ना तोपर्यंत तुझं काही खरं नाही आहे. त्याच वेळेला आता मी आईची शपथ घेऊन सांगते मी खरं बोलते असं बोलायला जाणार तितक्यातच तिला रविराज थांबवतात आणि आईची शपथ तर बिलकुलच घेऊ नको असं म्हणतात. त्यावर प्रतिभासुद्धा प्रियाला म्हणत असते की प्रिया, आतापर्यंत तू खूप खोटं बोलली आहेस, कारण लग्नाच्या वेळेला सुद्धा तू सुमनसोबत खोटंच बोलली होतीस. हे सगळे प्रसंग मला आठवत आहेत. कधी खरं बोलणार आहेस? कारण खूप गोष्टी अशा ठरल्या आहेत तुझ्या, त्या सगळ्या खोट्या आहेत. पण आता आता नाही असं बोलून आता रविराज तिच्यावर आवाज चढवत असतात. दुसरीकडे आता आपल्याला पाहायला मिळतं की सायली ही खूप जास्त खुश असते आणि घरी आल्या अर्जुनचे आभार मानत असते. अर्जुनला म्हणत असते की खरंच आज तुम्ही जे काही केलं आहे ना माझ्यासाठी ते खरंच खूप ग्रेट आहे आणि त्याचमुळे मला खूप भारी वाटते, असं देखील काहीसं ती आता अर्जुनला म्हणत असते. तर तेवढ्यातच आता मधुभाऊसुद्धा अर्जुन सायलीच्या रूमच्या बाहेर येऊन उभे असतात आणि ते आता सायलीला खुश पाहतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू येतं, कारण त्यांना माहिती आहे आपली एकमेव मुलगी जी आपल्याला निर्दोष सोडवण्यासाठी इतकी मोठी धडपड करते आणि त्यासोबत जावईसुद्धा. त्यावर अर्जुन सांगत असतो की मला तुझ्या चेहऱ्यावरचा हाच आनंद पाहायचा आहे. तेवढ्यातच मधुभाऊ जे आहे ते विचारतात मी आतमध्ये येऊ का? अर्जुन मधुभाऊंना म्हणतो की या ना मधुभाऊ, काय झालं? तर त्यावर मधुभाऊ आता सांगत असतात की खरं तर ना अर्जुन राव, मला असं वाटलं होतं की मी या सगळ्यातून बाहेर सुटणारच नाही आणि मी सगळ्या आशा सोडल्या होत्या. दुसरीकडे आता रविराज हे प्रियाला खूप जास्त जाब विचारत असतात आणि प्रियाला म्हणत असतात की जोपर्यंत मला माझ्या प्रश्नांची उत्तरं भेटत नाही ना तोपर्यंत मी आज शांत बसणार नाही आहे. त्याच वेळेला सुमन मध्ये पडते आणि म्हणते की नको ना भाऊजी, इतका त्रास तिला देऊ नका. ज्या दिवशी खून झाला तो तिच्या समोर झाला, त्यामुळे आता तिला त्या गोष्टी आठवत नसतील. तिला हे सगळं काही पहिल्यांदा बघितल्यामुळे त्रास झाला असेल, त्यामुळेच कधीतरी असं होतंच ना. आपण तिला समजून घेऊया. आपणच तिच्यावर असे आरोप केले तर कसं चालेल? आपण तिला थोडं विश्वासात घेऊया आणि सगळं बघूया. आपणही तिच्यावर थोडा विश्वास ठेवूया असं सुमन म्हणते. पण रविराज काही ऐकायला तयार नसतात. रविराज म्हणतात आतापर्यंत हिच्यावर आम्ही विश्वासच ठेवला, पण या विश्वासाच्या ही पात्रतेची नाही. बघितलंच ना कसं फसवलं आहे हिने. तर आता प्रियाचं लक्षही नागराजकडे असतं की काय करू. तर नागराजने तिला खुणावून सांगितलेलं असतं की कर आता चक्कर यायचं नाटक कर, तेव्हाच तर आता यांना समजेल आणि हे शांत बसतील. आणि म्हणूनच तिने आता चक्कर यायचं नाटक केलेलं असतं. चक्कर येऊन ती पडणार तोपर्यंत तिला तिथे येऊन वाचवलं जातं, तो म्हणजे नागराजनेच. नागराज आता तिला वाचवतो, पण त्यावेळेला रविराजांना कळून चुकतं ही आतासुद्धा नाटक करत आहे, कारण जी मुलगी अशी वारंवार नाटकं करत असते त्या मुलीबद्दल त्यांना हेच वाटणार ना, त्यामुळे ते लगेच बाजूला होतात. दुसरीकडे मधुभाऊ हे अर्जुनचे आभार मानत असतात आणि म्हणत असतात की मला असं वाटलं होतं की आश्रम केसमधनं मी सुटणारच नाही, मला जन्मठेप होणार, पण खरंच तुम्ही माझ्या मुलांना आणि मला न्याय मिळवून देताय. त्यावर अर्जुन म्हणत असतो की मला माहिती आहे तुमची मुलं तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत आणि आश्रमसुद्धा, आणि म्हणूनच मी असं ठरवलं आहे की तुम्हाला न्याय मिळवून द्यायचा आणि तुमच्यासाठी माझ्या बायकोसाठी मी काही करेन आणि त्याचं ते माझं कर्तव्य आहे आणि ते मी निभावणारच, असं देखील अर्जुन
आता बोलत असतो. अर्जुन जेव्हा हे सगळं काही बोलतो तेव्हा मधुभाऊंचे डोळे अगदीच पाणावलेले असतात, कारण मधुभाऊंना माहिती असतं की आजपर्यंत अर्जुनने त्यांच्यासाठी खूप काही केलेलं आहे. त्याने तर पूर्ण जिद्द सोडून दिली होती. त्यांना असं वाटलं होतं की त्यांना नक्कीच जन्मठेप होणार, पण आतापर्यंत महिपतने सुद्धा आपल्या मुलीच्या बचावासाठी खूप काही केले, पण आता नाही. तुम्ही जे काही पुरावे कोर्टात सादर करताय ना, त्यामुळे महिपतचं आणि त्या साक्षीचं तोंड पाहण्यासारखं असतं असं देखील तो आता आपल्या जावई बापूंना म्हणत असतो. त्याच वेळेला आता अर्जुनला इम्पॉर्टंट कॉल आलेला असतो, तो म्हणजे चैतन्याचा फोनवर अर्जुन फोन उचलतो आणि म्हणत असतो की अच्छा असं झालंय का, थांब मी येतोच लगेच. आणि असं बोलून आता अर्जुन फोन ठेवतो. त्यावर सायली खूप जास्त घाबरलेली असते. सायली विचारते की काय झालं आहे. अर्जुन म्हणतो की मला जरा जावं लागेल. तर दुसरीकडे आता नाटक केलेली प्रिया ही आता बेशुद्ध झालेली असते आणि तिला आता पाणी दिलं जातं, तेव्हा कुठे जाऊन ती शुद्धीवर येते. जेव्हा आता ती शुद्धीवर येते ना, तेव्हा मात्र आता रविराज तिला पुन्हा एकदा प्रश्न विचारून भंडावून सोडत असतात आणि ही सुद्धा नाटकी आहे ते त्यांना कन्फर्म माहिती असतं, कारण पुन्हा एकदा जेव्हा ते प्रश्न करतात तेव्हा आता पुन्हा तिने डोक्याला हात लावलेला असतो आणि त्याच वेळेला रविराज म्हणत असतात की या सगळ्याच्या मागे ना हिच्यामुळेच हे सगळं इतका प्रसंग घडला आहे. हिने जर कोर्टात तेव्हाच खरी साक्ष दिली असती ना, तर हा सगळा खेळ रंगलाच नसता, असं देखील आता ते म्हणत असतात. तर दुसरीकडे आता आपल्याला पाहायला मिळतं प्रतिमा जी आहे ती आता समजावते आणि रविराजांना म्हणते की जाऊ दे, आपण तोच विषय घेऊन जास्त चगळत बसायला नको, याचा त्रास तिला होईल आणि त्यामुळेच हे सगळं काही जास्तीचं वाढेल. प्लीज. सुमनसुद्धा म्हणत असते की भाऊजी आता थांबा, आपण तिला घरीसुद्धा पाठवूया नको, तिला जास्त त्रास होतोय. म्हणूनच आता कल्पनाला सुमन फोन करते आणि सांगत असते की आजचे दिवस तन्वी येणार नाही, तन्वी इथेच राहणार आहे, कारण तन्वीला ना थोडा त्रास जाणवतोय, म्हणून आम्ही तन्वीला इथेच राहायला सांगितले, असं देखील सुमन आता कल्पनाला सांगत असते. राजांना ही सगळी काही नाटकं आहेत ती माहिती असतात. तर त्यानंतर इकडे मात्र पाहायला मिळतं की साक्षी जी आहे ती आता दामिनीला भेटायला गेलेली असते. त्याचसोबत महिपत आणि त्याचसोबत दामिनी आता खूप जास्त साक्षीवर भडकलेले असतात आणि साक्षीला म्हणत असतात की तू खोटी साक्ष का दिलीस, म्हणजेच तुला खरं सांगायला काय झालं होतं. मी तुला सांगितलं होतं ना जे काही कोर्टात सादर करायचे ते, तरीसुद्धा तू खोटंच बोललीस. तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती आणि तू सुद्धा असं वागशील असं मला वाटलं नव्हतं, असं देखील आता ती म्हणत असते. त्यावर महिपत म्हणतात की म्हणजे तू सुद्धा म्हणजे मी सुद्धा काही चुकीचं वागतोय का. त्यावर महिपतला ती म्हणत असते की ओ तुम्ही शांत बसा. आणि त्याच वेळेला ती दामिनी तिला म्हणत असते की मला खरं सांग, तू असं का वागलीस, याच्या मागचं काय कारण आहे, याचं उत्तर मला हवं आहे. त्याच वेळेला ती सांगते की हे सगळं काही मी प्रियाच्या सांगण्यावरनं मागले. हे ऐकल्यानंतर दामिनीला तर झटकाच लागतो, कारण प्रियाच्या सांगण्यावरनं ही असं कसं वागू शकते. कोर्टामध्ये जी काही साक्ष आता साक्षीने बदललेली असते ती सगळी काही प्रियाने सांगितल्यामुळे बदललेली असते. या सगळ्याबद्दल ती खुलासा करत असताना सांगते की खरं तर ना काय झालं, मी जेव्हा कोर्टात गेले होते तेव्हा मला प्रिया भेटली होती आणि प्रियाने मला विचारलं होतं की आता तू काय बोलणार आहेस. आणि त्याच वेळेला आता मी या सगळ्याबद्दल तिला सांगितलं होतं, म्हणजेच मी सांगितलं होतं की मला सांगितलंय की कोर्टात तू आश्रमात होतेस हे सांगायचं. त्यावर तिने आवाज चढवून मला धमकावलं होतं आणि ती मला म्हणाली हे सगळं काही तू सांगून वेडी आहेस का, हे प्लीज असं काही सांगू नकोस, कारण हे सगळं जर तू सांगून बसलीस तर या सगळ्यामध्ये तूच अडकणार आहेस, कारण इतके दिवस मी कोर्टात साक्ष दिली होती की हे सगळं करण्यामध्ये तुझा हात नाही आहे आणि तू जर आता स्वतःहून सांगितलंस की तू हे सगळं केलेस, याचा अर्थ तू या सगळ्यामध्ये किती अडकणार आहेस हे तुला तरी कळतंय का. आणि माझी साक्षसुद्धा खोटी ठरणार आहे, हे तितकंच खरं आहे. माझ्याला तर होईलच शिक्षा आणि वर तुलासुद्धा. एवढंसुद्धा लक्षात घे, तुला काही फासावर लटकायचं आहे का. इतके दिवस 2 वर्ष आपण जे काही चालवत आलोय तेच आपल्याला पुढे देखील चालवायचं आहे. ही गोष्ट तू कशी काय विसरू शकतेस, या गोष्टीचा तू विचार कर. आणि असं जे काही दामिनीने तुला सांगितलंय ते बोलायलाच पाहिजे असं काही नाही. मी तुला सांगते याबद्दल तू कोणताही आता खुलासा तिथे करू नकोस. जर तू या सगळ्याबद्दल तिथे बोललीस ना तर नक्कीच फासावर लटकशील, हे तर तितकंच खरं आहे, असं देखील
देखील प्रिया जी आहे ती आता साक्षीला सांगू लागते. प्रियाच्या या सगळ्या वक्तव्यामुळे आता खूप जास्त घाबरलेली जी असते ती म्हणजे साक्षीला असं वाटत असतं की हो, प्रिया बोलते ते बरोबर आहे, म्हणजेच दामिनी आपल्याला फासावर लटकवायला पाहते की काय, असाच विचार ती आता करत असते. आणि म्हणूनच ती आता कोर्टामध्ये खोटं बोललेली असते. दामिनी समोर जेव्हा हे सगळं काही आता प्रिया सांगते तेव्हा मात्र आता तुला प्रियाचं ऐकायचं होतं, या दामिनीवर विश्वास नव्हता. त्या मूर्ख मुलीचं ऐकून तू इतकं भयानक वागलेली आहेस ज्याची कल्पनाही करू शकत नाही की तुझं आता काय होऊ शकतं. त्याच वेळेला आता साक्षी ही दामिनीची माफी मागत असते आणि म्हणत असते की माझ्याकडनं चूक झाली, मी तुमची माफी मागते, सॉरी, मी तिच्यावर विश्वास ठेवला, पण इथून पुढे नाही, प्लीज मला या सगळ्यातून बाहेर काढा. त्यावर दामिनी भडकलेली असते आणि म्हणत असते की आधी तुम्ही चुका करायच्या आणि त्या सगळ्यातून मी तुम्हाला बाहेर काढायचं ही अपेक्षाच का ठेवताय? प्रत्येक वेळेला मी जे सांगते तसं तुम्ही वागतच नाही आहे, तर मी ही केस कशी जिंकणार आहे? आणि तुम्ही सुद्धा ही केस नक्कीच हरणार आणि साक्षी तुलासुद्धा शिक्षा होणार एवढं कन्फर्म आहे. कारण जी गोष्ट मी तुला सांगितली होती तीच जर तू कोर्टात बोलली असतीस ना तर एवढा विषय आज जो होता तो वाढलाच नसता. मुळात तू त्या प्रियाचं ऐकून हे सगळं काही बोललीस, त्यामध्ये स्वतःच माती खाऊन घेतलेली आहेस, असं देखील आता दामिनी जी आहे ती साक्षीला म्हणत असते. आणि सगळा रोष तिचा आता खरं तर महिपतवर असतो, कारण इतके दिवस महिपतने बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या तिच्यापासून लपवून ठेवलेल्या होत्या आणि त्यामुळे जास्त ती संतापलेली असते आणि संतापूनच ती आता खूप जास्त बोलत असते. त्यावर आता साक्षीसुद्धा घाबरलेली असते की आपलं काय होईल, कारण तिला माहिती असतं की आपलं काहीतरी होणार आहे आणि त्या सगळ्यामध्ये आपण ही जी काही खोटी साक्ष दिली आहे त्यामुळेच हे सगळं घडून येणार आहे हे सुद्धा तिला तितकंच माहिती असतं आणि त्यामुळे आता ती खूप जास्त बिथरलेली असते. दुसरीकडे बातम्यांमध्ये दाखवलं जातं की आता जी काही कोर्ट केस आहे त्यामध्ये खूप पूर्ण माहिती काढण्याचं काम हे सरंजामे इन्स्पेक्टर यांना दिलेलं आहे, कारण आश्रमाचं सगळी जबाबदारी सरंजामे पोलिसांकडे होती आणि तेच सगळं काही दाखवलं जातं. आणि तेवढ्यातच तिथे आता सरंजामेंच्या घरी सायली आणि अर्जुन आलेले असतात. खरं तर त्यांनी सगळा पुरावा गोळा केलेला असतो आणि तिथे येऊन ते म्हणत असतात की बघा, तुम्हाला अजूनही विचार करायची संधी आहे की तुम्ही कोणाच्या बाजूने राहणार आहात. म्हणजेच जर तुम्ही आमच्या बाजूने सहकार्य करणार असाल ना तर सांगा, कारण मी तुम्हाला इतकंच सांगतो की तुमच्या सगळ्या काळ्या कारनाम्यांची काळा चिट्टा माझ्याकडे आहे आणि तो एक एक करून मी जर बाहेर काढला तर तुमचं काय होईल हे सुद्धा विचारात घ्या आणि मगच पुढचं पाऊल उचला, असं देखील अर्जुन आता सरंजामे यांना बोलतो. त्यावर सरंजामे खूप जास्त घाबरतात. तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.